Joshua 1:8 tells us, यहोशुआ 1:8 म्हणतो, this book of the law shall not depart out of your mouth. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून बाहेर दूर This जाऊ book नका. of the law shall not depart out of your mouth, आणि नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामधून लांब जाऊ but you देऊ shall नको. meditate therein day and night. पण त्याच्यामध्ये तू दिवस रात्र मनन कर. Keep on meditating upon it त्याच्यावरती day and मनन- night, day and night, day and night, रात्रंदिवस मनन करायला लाग, so that it becomes your lifestyle, जेणेकरून ती तुझी जीवनशैली बनेल, that you may observe to do everything that is written in the word. जेणेकरून त्याच्यात जे काही लिहिलंय ते तू पाळशील. Praise the Lord. See, Hallelujah. many people read the Bible. अनेक लोक बायबल वाचतात. Many people read the Bible. अनेक लोक बायबल वाचतात. Reading the Bible is one thing and meditating on the Bible is another thing. बायबल वाचणं एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर मनन करणं ही दुसरी You गोष्ट can आहे. read the Bible from Genesis to Revelation 100 times. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापासून 100 वेळा बायबल You can वाचाल. read it from Genesis to Revelation. उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये 100 times you may read it. 100 वेळा तुम्ही वाचाल. But unless you meditate on that word, पण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर मनन करत नाही, maybe on one particular word, you may meditate on that word. कदाचित एका वचनावर तुम्ही मनन कराल. Maybe that one word is the Rhema word for you. आणि एक जो शब्द आहे तो तुमच्यासाठी रेमा शब्द Maybe that असेल. is the word that God has for you. आणि एक शब्द देवाने तुमच्यासाठी ठेवला How many असेल. of you understand it? किती लोकांना कळतंय. Sometime when you read the word, God will give you one word. आणि जेव्हा तुम्ही वचन वाचता, प्रभू त्यातलं एक वचन तुम्हाला When देईल. you come to church, when I preach the whole sermon, you may not remember, but one word will be the Rhema word for you. जेव्हा तुम्ही चर्च मध्ये येता, मी एवढा प्रचार करतो 1 तास, पण त्यातला एखादा शब्द प्रभू तुमच्याशी कितने बोलेल. लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना जब कळतंय. मैं आपके साथ प्रभु का वचन बांटता हूँ, जेव्हा मी तुमच्या सोबत वचन सांगत हो असतो, सकता है कुछ भी याद नहीं रहेगा आपको, कदाचित काही लक्षात लेकिन नसेल, एक शब्द जो है पण एक शब्द आहे आपका आत्मा के अंदर बैठ जो जाता है, तुमच्या आत्म्याच्या आतमध्ये वो बसतो. आपके लिए रीमा वर्ड तो है. तुमच्यासाठी रीमा शब्द That बसतो could be the Rhema word for you. आणि तो तुमच्यासाठी रीमा शब्द असतो. Praise the Lord. Hallelujah. Read the word, meditate on that word, आणि वचन वाचा, त्याच्यावर मनन करा, till that word becomes a picture before you. आणि तो शब्द जोपर्यंत तुमच्या मनामध्ये चित्र तयार करत नाही तोपर्यंत मनन करा. Praise the Lord. हालेलुया. कितना लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय. Praise the Lord. हालेलुया. See, when God speaks to us, His word has to become reality before आणि us. जेव्हा परमेश्वर आपल्याशी बोलतो तेव्हा तो वचन आपल्या समोर खरं दिसला पाहिजे. और एक चीज आपको बोलता हूँ, आणखी एक गोष्ट सांगतो, whatever you see in the natural, जे काही तुम्ही निसर्गामध्ये पाहता whatever you see in the physical world, आणि शारीरिक जगात जे तुम्ही पाहता, has been born from the spiritual world. आणि ते सगळं आत्मिक जगतापासून तयार झाले. Praise the Lord. हालेलुया. समझ में आ रहा है आप लोगों कळतंय का को? तुम्हाला? ये कैसा होता है? हे कसं होतंय बघा. कोई भी चीज बना, I've told you this, anything that you invent or आणि- anything that you create, आणि जी काही गोष्ट तुम्ही त्याचा शोध लावता किंवा तयार करता, वो हवाई जहाज रहने दो, बिल्डिंग रहने दो, कार रहने दो, कुछ भी रहने दो, कुठलीही गोष्ट असू दे, हवाई जहाज असू दे, बिल्डिंग असू दे, कार असू दे, वो तैयार होने से पहले हमारा मन के अंदर वो चित्र आता है. आणि जी तयार होण्याआधी मनामध्ये त्याचं चित्र येतो. Are you getting this? See, it has to first come into my mind. आणि पहिल्यांदा ते आपल्या मनात यायला पाहिजे. After it comes in your mind, ज्यावेळी ते मनामध्ये आल्यानंतर and when you ponder over it, आणि त्याच्यावर तुम्ही मनन करता, you meditate upon it, त्याच्यावरती मनन करता, you विचार plan करता, things, you put it on paper, आणि तुम्ही ते पेपरवरती काढता, and after that, the building or the car or the plane, everything comes into existence. आणि मग त्यानंतर ती गोष्ट अस्तित्वात येते. Praise the Lord. हालेलुया. उसी तरह, त्याच प्रकारे if you read in the Bible, जर बायबल मध्ये वाचाल, in Bible tells us, God said, let us make man. आणि परमेश्वर म्हणाला चला मनुष्य बनवूया. He did not say, come on, let us make the world. आणि जग बनवूया असं नाही लिहिलं. ऐसा लिखा है कि चलो हम दुनिया बनाएंगे. चला आपण दुनिया बनवू असं नहीं, नाही ऐसा लिहिलं. नहीं लिखा है बाइबल में. बायबल मध्ये असं नाही He लिहिलं. said, let us make man. चला मनुष्य बनवूया. When God said, let us make man, जेव्हा परमेश्वर म्हणाला की माणूस बनवूया, जब परमेश्वर ने ये शब्द कहा, जेव्हा परमेश्वराने हा शब्द तो बोलला, ये जो शब्द था प्रभु के मन में एक विचार था. आणि मग हा जो शब्द आहे परमेश्वराच्या मनात विचार होता. The sun, the moon, the stars were not there. आणि सूर्य चंद्र तारे अजून आले Heaven and नव्हते. earth also were not there. आकाश आणि पृथ्वी नव्हती. It was just in his mind. आणि फक्त त्याच्या मनामध्ये ते होतं. And to make you and me, आणि तुम्हाला आणि मला बनवण्यासाठी he had to create all these things. आणि मग ही सगळी सृष्टी बनवायला लागली. Praise the Lord. हालेलुया. Amen. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? He
created us on the 6th day. आणि त्याने आपल्याला 6व्या दिवशी छठा दिन बनवलं. हमको बनाया है. 6व्या दिवशी बनवलं. But we were the reason why he created everything. आणि मग आपल्यासाठीच त्याने सगळं काही बनवलं. Praise the Lord. आपण कारण होतो. Hallelujah. Hallelujah. So everything that has come into physical, every physical thing was first in the spiritual things. आणि मग पहिली जी आता जी गोष्ट दिसते ती सगळी पहिले आत्म्यामध्ये होती. Praise the Lord. Hallelujah. In the same way, when we operate as the children of आणि God, त्याच प्रकारे जेव्हा आपण देवाची मुलं म्हणून कार्य करतो, when we operate as the children of God, जेव्हा आपण देवाची मुलं म्हणून see, कार्य the करतो, difference between us and the people of the world is this. आणि आपल्यामध्ये आणि जगामध्ये फरक हा आहे. तुम्हारे अंदर और दुनिया के लोगों में जो फर्क है, तुमच्यामध्ये आणि जगातल्या लोकांमध्ये फरक हा आहे. दुनिया के लोग कहते हैं जब तक हम देखेंगे नहीं हम विश्वास नहीं करेंगे. जगातली लोक म्हणतात जोपर्यंत आम्ही पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. बराबर है कि नहीं है? बरोबर आहे की नाही? मैं भी ऐसा ही बोलता था. मी पण असंच बोलायचो. किधर है तुम्हारा यीशु, दिखाओ मेरे को. कुठे आहे तुमचा येशू, दाखवा I would आम्हाला. tell the people, show me your मी Jesus. लोकांना म्हणायचो येशू दाखवा मला. क्या यीशु तुम्हारे घर पे आके चाय पिया है? घरी येऊन चहा पिलाय का? अगर यीशु तुम्हारे घर पे आया है तो फिर मैं विश्वास करूं. नाही, येशू तुमच्या घरी आले तर मी विश्वास ठेवेन. I never believed in Jesus. मी येशूवर विश्वास ठेवत नव्हतो. I didn't want to believe in Jesus. मला येशूवर विश्वास ठेवायचा I didn't want to नव्हता. go to any church. मला कुठल्याही चर्चला जायचं I didn't नव्हतं. want to preach about any मला Jesus. येशू बद्दल प्रचार करायचा I was नव्हता. very far away from मी Jesus. येशू पासून खूप लांब होतो. I had nothing to do with Jesus. येशूशी माझं काही घेणं Can देणं you believe नव्हतं. that? I was an atheist. I didn't want to believe. Me I had nas- all the logics. I had all the things in my mind that I could argue with people who said there is a God. आणि मी नास्तिक होतो आणि माझ्याकडे तर्क वितर्क करण्यासाठी भरपूर असं घटना होत्या आणि तुम्हाला सांगू शकत होते की देव नाहीये म्हणून. I didn't want to believe in any Jesus. मला कुठल्याही येशूवर विश्वास ठेवायचा नव्हता. But that same man today is standing and preaching about Jesus. आणि तोच व्यक्ती आज तुमच्या समोर प्रचार All करत आहे. glory to my God. सर्व गौरव माझ्या All देवाला. glory to my सर्व Jesus. गौरव माझ्या येशूला. Praise the Lord. हालेलुया. He can change our lives. आणि तो आपलं जीवन बदलतो. Praise God. Nobody convinced me that Jesus is there. I've experienced him in my spirit. कोणी येऊन माझं मन बदललं नाही तर माझ्या आत्म्यामध्येच मला ते कळलं की कोई convince नहीं किया मुझे. कोणी मला असं समजावलं नाही. हाँ, किसने मेरे को बोला इसलिए, और वो ब्रदर ने बोला. मेरे को किसी ने बोला नहीं. मला कोणी समजावलं नाही, बोललं नाही. मैंने उसको अपना आत्मा में महसूस किया मीच त्याला माझ्या आत्म्यामध्ये महसूस केले और मैंने मेरा जीवन उसको दे दिया. आणि मीच माझं जीवन त्याला दिलं आखिरी सांस तक उसके आणि लिए जीना है. शेवटची श्वासापर्यंत Praise मी the Lord. त्याच्यासाठी He जगणार is आहे. my King. He is my Lord. He is my Savior. तो माझा राजा आहे, तो माझा प्रभू आहे, तो माझा तारणार आहे. Praise God. So everything. So when I was an unbeliever, I always wanted to believe the things that I saw. आणि जेव्हा मी अविश्वासू होतो, जेव्हा त्या गोष्टी मला ज्या गोष्टी दिसायच्या त्याच्यावरच विश्वास ठेवायचो. लेकिन अभी पण आता बाइबल हमें सिखाता है, बायबल आपल्याला सांगतं, जो चीज तुम विश्वास करोगे, ज्या गोष्टीवर विश्वास ठेवाल, जो चीज पे तुम विश्वास करोगे, ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास उस ठेवाल चीज को तुम देखोगे. आणि त्या गोष्टीला तुम्ही पाहाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम क्या विश्वास करते हो, तुम्ही काय विश्वास ठेवता तुम वो देखोगे. तुम्ही ते पाहणार. Praise the Lord. We'll go deeper into that. आणि खोलवर आपण जाणार आहोत त्यामध्ये. Amen. So here we see इथे आपण पाहतो when God spoke to Abraham जेव्हा देवाने अब्राहमाशी and God बोलला spoke to Sarah, आणि जेव्हा देव साराशी बोलला that word became real to them. आणि तो शब्द त्यांच्यासाठी वास्तविक बनला. Praise God. हालेलुया. See, David Yonggi ऐसा कहता है, आणि पॉल डेव्हिड योंगीच्या म्हणतात, उसका एक किताब है त्यांचं असं The Fourth पुस्तक आहे. Dimension, चौथं डायमेन्शन किंवा चौथा भाग. and in that book he writes, आणि त्या पुस्तकात ते लिहितात, he says our prayer, प्रार्थना करते हम लोग, प्रार्थना, आपण प्रार्थना करतो our prayer is like a painting brush आणि मग आपली जी प्रार्थना आहे पेंटिंग ब्रश सारखी आहे and God's word is the paint आणि देवाचं वचन म्हणजे पेंट आहे. and our mind आणि आपलं जे मन आहे is the canvas on which we paint. आणि जो पांढरा पेपर आहे तो म्हणजे आपलं मन. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? हमारा प्रार्थना जो है पेंटिंग ब्रश है, आणि मग आपली जी प्रार्थना पेंटिंग ब्रश सारखी आहे परमेश्वर का वचन जो है वो पेंट है, आणि देवाचं वचन म्हणजे कलर आहे. और हमारा जो ये मन है ये बोर्ड है जिसके ऊपर पेंटिंग करना है. आणि मग आपलं मन आहे ते एक बोर्ड आहे किंवा तो पांढरा कागद आहे. सो क्या करना है हमें? मग आपल्याला काय करायचं? हमारा प्रार्थना जो है, आपली जी प्रार्थना आहे, प्रार्थना का जो ब्रश है, प्रार्थनेचा जो ब्रश आहे उसको वचन के अंदर डुबाना ते है त्याला वचनामध्ये डुबवायचं और हमारा मन के अंदर चित्र बनाना आणि है. आपल्या मनामध्ये चित्र काढायचं. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? उसका मतलब ये है, याचा अर्थ असा, समझो आपके पास पैसा नहीं है, समजा तुमच्याकडे पैसा नाहीये, समझो आपका बिजनेस चल नहीं रहा है, समजा तुमचा व्यवसाय चालू समझो नाहीये,
आपका पारिवारिक प्रॉब्लम है, बोला तुमचा समजा तुमचा पारिवारिक प्रॉब्लेम कोई भी आहे, आपका चिंता होगा घर में, काही चिंता असेल घरामध्ये, हमको क्या करना है? आपल्याला काय प्रभु का करायचं वचन में जो भी वादा किया गया है, आणि परमेश्वर वचनाने जे वादा केलेले जो आहे, भी प्रोमिसेस दिया जे गया है, अभिवचन दिलेले आहे, वो प्रोमिसेस को लेना है, त्या अभिवचनाला प्रार्थना घ्यायचं, के द्वारा प्रार्थनेद्वारे हमारा मन में चित्र बनाना है. आपल्या मनामध्ये चित्र बनवायचे. प्रेज द लॉर्ड. हो हालेलुया. सकता है आपके पास 1 रुपया नहीं है जेब में, कदाचित तुमच्या खिशात 1 रुपया पण लेकिन नसेल, आपको ऐसा चित्र बनाना है कि मैं बहुत धनवान व्यक्ति हूँ. आणि मग असं चित्र बनवायचं की मी खूप धनवान व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपके घर में अनबन होता होगा, तुमच्या घरात वादविवाद होत असतील, लेकिन आपको ऐसा मन में चित्र बनाना है कि मेरा पति जो है और मेरे बच्चे जो है, मेरे पत्नी जो है, सब सुधर गए, अच्छे से प्यार से रहते, खुशी से रहते, हमारा घर में खुशी का माहौल है. उस परिस्थिति को देख के प्रभु को धन्यवाद देना है. आणि मग स्वतःच्या मनामध्ये असं चित्र बनवायचंय की माझा नवरा चांगला आहे, माझी मुलं चांगली आहेत, माझी पत्नी चांगली आहेत, घरामध्ये आनंद आहे, खुशी आहे, आणि तो चित्र बनवायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? See, you have to paint a picture in your mind. तुमच्या मनामध्ये ते चित्र काढायचे, And then after painting that picture in your mind, you have to look at that picture and start thanking the Lord. आणि त्या चित्राकडे बघून तुम्हाला देवाला धन्यवाद द्यायचे. Bible says when you pray for something, believe in your heart that you have already received it. आणि बायबल सांगते ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता, विश्वास ठेवा की ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. कितने लोगों को समझ में आ रहा किती है? लोकांना कळतंय? जब तुम प्रार्थना करते हो जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तो आमेन बोलने से पहले आमेन बोलण्याआधी बोलना, प्रभु मैं धन्यवाद देता हूँ कि जो मैंने प्रार्थना किया तूने ऑलरेडी दे दिया है. आणि जशी प्रभूला म्हणा, जसे मी प्रार्थना केली तू आधीच मला दिलेले आहे. Praise the Lord. Hallelujah. And उसको धन्यवाद दीजिए. आणि त्याला धन्यवाद द्या. ये मत बोलो कि होने के बाद में मैं धन्यवाद दूंगा. आणि मग झाल्यानंतर धन्यवाद देणं असं बोलू नहीं नका. नहीं, होने से पहले होण्याच्या आधी उसको बोलते हैं विश्वास. त्याला म्हणतात विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना कळतंय? प्रेज गॉड. सी, कभी कभी हम लोग चर्च में आते हैं, वचन सुनते हैं, लेकिन वही रड़गाना गाते हैं. आणि कधी कधी आपण चर्चला येतो, वचन ऐकतो आणि तेच रडगाणं गातो. वही जीवन, वही बता रहे, पति वैसा है, मेरा पत्नी वैसे है, बच्चे वैसे है, परिस्थिति वैसा है. लेकिन हमें क्या करना है? हो सकता परिस्थिति वैसा ही है, लेकिन हमारा मन को बदलना है, चित्र बनाना है हमारे मन में और प्रभु को धन्यवाद देना है. आणि परिस्थिती कदाचित तशी असेल, पण आपल्या मन बदलायचे, चित्र बनवायचे आणि प्रभूला धन्यवाद द्यायचे. मेडिटेट ऑन द वर्ड. इतना मनन करो कि तुम्हारा मन में एक चित्र बन जाए. आणि एवढं मनन करा की त्याचं चित्र, नकाशा समोर येईल तुमच्या. Praise the Lord. हालेलुया. Start seeing the things even before the things can happen. आणि गोष्टी घडण्याआधी तुम्ही गीत गायला लागा And start thanking the Lord. आणि देवाला धन्यवाद द्यायला Start लागा. worshiping the Lord जिवंत देवाची आराधना Start praising करायला the Lord. लागा. जिवंत देवाची स्तुती for करायला what you लागा. have prayed, because those things are going to come to pass. जे तुम्ही प्रार्थना केली त्यासाठी, कारण त्या गोष्टी होणारच आहेत. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That's the principle of the word of God. आणि हे देवाचं वचनाचं तत्व आहे, नियम आहे. When the devil speaks, he will always bring discouragement, fear. आणि जेव्हा शैतान बोलेल तो निराशा आणेल आणि भीती He आणेल will make you feel inferior. आणि तुम्हाला खालच्या दर्जाचं बनवेल. तो You will lose all your confidence. तुमचा आत्मविश्वास घालवून टाकेल. You will lose. Many people don't have confidence. अनेक लोकांना आत्मविश्वास नाहीये. Some people are on the other side. Some people have become over spiritual. आणि काही लोक तर दुसऱ्या बाजूला असतात, म्हणजे खूप. ये devil कुछ लोग को इतना नीचे कर देता, कुछ लोग को एकदम ही ऊपर कर देता. आणि शैतान काय करतो, काही लोकांना एवढं खाली पाडतो, काही लोकांना एवढं उंच करतो. कुछ लोग इतना नम्र रहते हैं चर्च में, हो पास्टर को एकदम खाली पैर छोड़ने का टाइम रहता, इतना नम्र हो जाते हैं. काही लोक एवढं नम्र असतात ते पायातच पडतात. कुछ लोग इतना घमंडी हो जाते कि पूछो मत. आणि काही लोक एवढे घमंडी असतात की विचारू नका. See, devil will either make you very proud or he'll make you foolishly आणि humble. तो म्हणाल की एकदम घमंडी बनवेल, नाही तर मूर्खपणाचा नम्र बनवेल. नम्रता का मतलब क्या है? नम्रता काय आहे? What is the meaning of humility? नम्रतेचा अर्थ काय? Humility का मतलब ये नहीं मैं आपका घर में आके झाड़ू मारूंगा बोले हमारा पास्टर बहुत नम्र पास्टर है. आणि मग तुमच्या घरात मी येऊन झाडू मारेन, याचा अर्थ असं नाही की मी नम्र आहे. नहीं, झाड़ू मारने से नम्र नहीं होता. झाडू मारून नम्र होत नाही. हो ब्रदर, प्रेज द लॉर्ड. ऐसे झुक के बात करने से भी नम्र नहीं होता. आणि असं वाकून बोलून पण नम्र नाही होत. कुछ लोग को मैं देखा हूं, इतना झुक के बात करते, इतना धीरे से बात करते, ऐसा लगता है अभी स्वर्ग से गिरा है. आणि काही लोक एवढं वाकून शांतपणे बोलतात, असं वाटतं की स्वर्गातून खाली आलंय. हो पास्टर, खूप छान पास्टर, प्रभुचा कृपा विपा सब बोलेंगे, बाइबल का पूरा वर्ड्स भी बोल देंगे. बायबलचे सगळे वचन पण बोलतील. मैं ऐसा कुछ लोग को देखा, मैं बोला ये तो स्वर्ग से आया है. आणि मी तर म्हणतो रे स्वर्गातून आलाय की काय. वन डे एक के घर पे गया था. आणि एका घरी वो गेलो सिस्टर इतना नम्र थी, बाप रे. मैं बोला इतना नम्र, वो एंजल से सबसे इतना नम्र कोई नहीं था, यीशु से भी नम्र. आणि खूप नम्र होती ती सिस्टर.
उसका बेटी पानी देने के लिए वो पर्दा था ऐसा आ रही थी, वो पर्दा से एक ग्लास नीचे गिर गया. आणि मग पडदा होता, मुलगी पाणी घेऊन होती, ती ग्लास एक पडला. वो पूरा नम्रता 2 मिनट में चले गया. नम्रता तो गायब झाली 2 मिनिटात. Humility means to know who you are in Christ. आणि नम्रता म्हणजे काय? ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात हे जाणणं. Praise the Lord. हालेलुया. विकास ब्रदर मेरे से बड़ा भी नहीं है, आणि मी पास्टरांपेक्षा मोठा पण मेरे से नाहीये, छोटा भी नहीं है. मी छोटा पण नाहीये. Praise the Lord. हालेलुया. यीशु मेरे लिए मरा, विकास ब्रदर के लिए भी मरा. आणि येशू माझ्यासाठी पण मेला, पास्टरांसाठी पण मेला. Praise the Lord. खाली Hallelujah. चर्च में मेरे को पास्टर बनाया है. चर्चने मला, चर्च मध्ये मी पास्टर I am a बनले. pastor in the church. मी चर्च मध्ये पास्टर But आहे. in his sight, पण ते देवाच्या नजरेत we both are same. आम्ही सेम आहोत दोघे. If it is not his grace, जर त्याची कृपा नसती I will not be a pastor. तर मी पाळक झालो अगर आज नसतो. मैं पालक है तो उसका कृपा है, मी पाळक आहे तर त्याची कृपा आहे, मेरा बड़ाई नहीं है उसमें. माझी बडाई नाहीये. Praise the Lord. Hallelujah. अगर मेरा बड़ाई रहेगा तो मैं ऐसा खड़ा रहूंगा. मग माझी बडाई असती तर मी असं उभा राहिलो समझ असतो. में आया? मैं विकास ब्रदर के सामने देखे ऐसा खड़ा है, तू मैं पास्टर है. समझ में आया? See, I would have done like that. नाही तर मी असं केलं असतं. लेकिन मैं उसका कृपा से अगर मैं वैसा किया, प्रभु बोलेगा इसका पास्टर निकाल दो भाई. आणि मग मी असं केलं तर प्रभू म्हणाले पास्टर पद काढून टाका. Praise the Lord. हालेलुया. फिर खाली टाइटल रहता, फिर खाली घूमता है, मी पास्टर है. शीर्षक बनून राहतो. Praise the Lord. हालेलुया. मेंढरा नहीं है, मेंढपाल है. आणि मेंढर नाही, मेंढपाळ आहे. कितने लोगों को समझ में आ किती रहा है? लोकांना कळते. So devil हमको either he will make us proud or he will make us. आणि शैतान आपल्याला एकदम घमंडी बनवेल, Fools. नाही तर मग एकदम मूर्खपणा That's not humility, that's foolishness. आणि मूर्ख बनवेल. नम्रता नहीं है, मूर्खता है वो. आणि मग ती नम्रता नाही, ती मूर्खता आहे. नहीं पास्टर, आप प्रचार करो, मैं लायकी का नहीं हूँ. सी, आपने देखा कुछ लोग ऐसे, नहीं पास्टर मैं नहीं मीटिंग नहीं ले सकता हूँ. हमको लगता है हम बहुत नम्र बन रहे, बट इट इज फूलिशनेस. गॉड हैज कॉल्ड यू टू प्रीच. आणि मग आपल्याला वाटतं कधी कधी आपण नम्र म्हणतोय, पण परमेश्वराने आपल्याला प्रचार करायला बोलवलंय. समझ में आ रहा आप लोग को? कळतंय तुम्हाला? So devil will either try to take you very high or try to take you very low. आणि शैतान काय करतो, एकदम तुम्हाला उंच नेतो, नाही तर एकदम खाली पाडतो. But we must know who we are in पण Christ. आपल्याला कळलं पाहिजे आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत. Praise the Lord. हालेलुया. हमारा अधिकार क्या है, आपला अधिकार काय, हमको क्या अभिषेक दिया है, आपल्याला काय अभिषेक we दिलाय, should know it. आपल्याला माहित पाहिजे. This book of the law shall not depart out of your mouth, but you shall meditate therein day and night. आणि नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये आणि त्याच्यावरती रात्रंदिवस कितने मनन लोग कर. सुन रहे हैं ये बात किती को? लोक ऐकत आहेत. आज मैं आपसे कहना चाहता हूँ, आज मी तुम्हाला सांगू मैं इच्छितो, अभिषेक के अंदर आपसे कह रहा हूँ. मी अभिषेकाखाली तुम्हाला Praise the Lord. हालेलुया. प्रभु के अभिषेक के अंदर कह रहा हूँ. प्रभूच्या अभिषेकामध्ये आज सांगतो. के बाद आजपासून जब हम प्रार्थना करेंगे, जेव्हा आपण प्रार्थना हमारा करू, मन में एक चित्र बनाएंगे. आपल्या मनामध्ये एक चित्र तुम्हारा बनवू. परिवार के बारे में, तुमच्या परिवाराबद्दल, तुम्हारा फाइनेंशियल कंडीशन के तुमच्या बारे में, आर्थिक परिस्थितीबद्दल, तुम्हारा बिजनेस के बारे में, तुमच्या व्यवसायाबद्दल, तुम्हारे बच्चों के बारे में, तुमच्या मुलांबद्दल हमारा मन में एक चित्र बनाओ. आपल्या मनामध्ये एक चित्र मेरा बनवा. घर में सब ठीक चल रहा है, माझ्या घरात सगळं मेरे व्यवस्थित आहे. बच्चे सब ओबीडियंट है, माझी मुलं आज्ञाधारक आहेत. मेरा पति एकदम सुधर गया है, माझा मुलगा एकदम सुधरलेला मेरा आहे. पति अभी दारू नहीं पीता माझा है, पती आता दारू पीत झगड़ा नाही, नहीं करता है, भांडण करत नाही. मेरा घर में खुशी का माहौल है. माझ्या घरात खुशीचं वातावरण आहे. मेक सच अ पिक्चर इन योर माइंड. असं चित्र बनवा तुमच्या एंड मनामध्ये. क्या करना है, प्रभु को धन्यवाद देना है. आणि काय करायचं, चित्र बनवून धन्यवाद नहीं द्यायचं. तो हम क्या करते, परिस्थिति को देख के हम लोग रोते बैठे, प्रभु तू कुठे है. आणि मग परिस्थिती बघून आपण काय बोलतो, प्रभू तू कुठे आहे. Praise the Lord. हालेलुया. We should not do that. आपण असं नाही केलं In पाहिजे. John chapter 14 and verses 1, आणि योहान 14:1 मध्ये बायबल सांगतो, Jesus said, येशू म्हणाले, let not your heart be troubled. आणि चिंता करू नका, चिंताक्रांत होऊ Don't let नका, your heart be troubled. आणि चिंताक्रांत होऊ नका, तुम्हारा हृदय को चिंता मत करने दो. आणि हृदयाला चिंता करून देऊ नका. Read it. John chapter 14 verses 1. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. क्या लिखा है उधर? तुमचे अंतःकरण वैसे ही लिखा है. अस्वस्थ, You are reading it? Yes. हाँ, read it. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये Don't let your heart be troubled. आणि हृदयात अस्वस्थ होऊ नका. Praise the Lord. हम परिस्थिति को देख के हमारा हार्ट में बहुत तकलीफ होता है. आणि परिस्थिती बघतो आणि आपलं हृदय अस्वस्थ होतो. Praise the Lord. हालेलुया. परिस्थिति देखते ना हम लोग, परिस्थिती ये बघतो ठीक ना. नहीं, वो ठीक नहीं, पैसा नहीं, ये प्रॉब्लम, वो प्रॉब्लम. ये देखने के बाद में क्या होता है, हमारा हृदय के अंदर ट्रबल आ जाता है, प्रॉब्लम्स आता है. आणि मग हे परिस्थिती, वाईट परिस्थिती बघून आपलं हृदय अस्वस्थ होतं. तो हमें क्या करना है? आपल्याला
काय हमें करायचं चित्र बनाना है आपल्याला एक चित्र और बनवायचंय प्रभु को धन्यवाद देना आणि है। प्रभूला धन्यवाद जैसा आप द्यायचंय. चित्र बनाएंगे तो आपका ट्रबल जो है निकल जाएगा और आप स्तुति आराधना करने लगेंगे। आणि जसं तुम्ही चित्र बनवाल ते अस्वस्थपणा निघून जाईल आणि तुम्ही प्रभूला धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. परमेश्वर ने अब्राहम से कहा, परमेश्वराने अब्राहमाला I will म्हटलं, make a nation out of आणि you। तुझ्यामधून एक राष्ट्र See, तयार Abraham करेन. and Sarah believed it. They walked out of the house. आणि अब्राम सारेने विश्वास ठेवला आणि घरातून बाहेर God निघाले did not give them the time. आणि देवाने त्यांना वेळ दिली He नव्हती. did not give them the date. त्यांना ते प्रभूने वेळ He did not तारीख tell दिली after नाही. how many years it's going to किती happen. वर्ष लागतील हे दिलं नव्हतं. Praise the Lord। हालेलुया. मैं आपको एक बात कहना मी चाहता हूँ। तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मैं ये नहीं बोल रहा हूँ कि आपका जीवन आधी रात में बदल जाएगा। मी हे नाही सांगत की रातोरात तुमचं जीवन बदलेल. I want to say it again. मला पुन्हा एकदा I'm सांगायचं not saying that your life will change overnight. मी असं म्हणत नाही की रातोरात तुमचं जीवन बदलेल. But one guarantee I will give पण you. एक गॅरंटी देतो तुम्हाला. It will come to pass. आणि हे होणारच आहे. It will come to pass. हे चांगलं होणारच That आहे. guarantee we will give you. ती शाश्वती देतो मी. When it will happen, we do not know. कधी होणार माहित नाही आपल्याला. But it will happen. पण हे होणारच आहे. बोलो होगा। बोला होणार आहे. It will happen. हे होणार आहे. जो परमेश्वर कहता है वो होगा। जे परमेश्वर सांगते ते होणार आहे. स्वर्ग मिट जाएगा, धरती मिट जाएगा। आणि आकाश आणि पृथ्वी मिटून स्वर्ग जाईल. मिट जाएगा, धरती मिट जाएगा। आकाश आणि पृथ्वी मिटून प्रभु जाईल. का वचन मिटेगा नहीं। प्रभूचं वचन कधी मिटणार उसका नाही. वचन मेरे जीवन में पूरा होगा। त्याचं वचन माझ्या जीवनात पूर्ण होईल. Said his word will be fulfilled. आणि त्याचं वचन पूर्ण होईल. When in Genesis 15, उत्पत्ती 15 मध्ये Abraham, who came out of his house with so much of zeal and so much of anointing and so much of rejoicing. आणि अब्राम त्याच्या घरातून बाहेर निघला, आवेशी होता, आनंदी होता, देवासाठी तो समर्पित होता. I can see Abraham literally dancing and walking and telling his wife, we are going to have a child and our nation is going to be born out of us. आणि मग मी तर असं पाहिलं की अब्राम नाचून गाऊन सारेला म्हणतोय की प्रभू एक चिन्ह देत आहे, आपल्यामधून एक राष्ट्र तयार होत आहे. Happy days have come again. चांगले दिवस पुन्हा येत आहे. Happy आमेन. days are here आणि again. चांगले दिवस पुन्हा अच्छे येत दिन आ गए. आहे. चांगले दिवस We are आलेले going to have a son. आणि आपल्याला एक बाळ Our होणार आहे. nation is going to come out. राष्ट्र आपल्यामधून बाहेर And येणार आहे. Abraham and Sarah were dancing, rejoicing, praising, and they walked out of their house. आणि अब्राम सारा नाचत होते, गात होते, देवामध्ये आनंद करत होते आणि घरातून बाहेर But they निघाले. never knew how much time it will पण take. त्यांना हे माहित नव्हतं किती वेळ लागणार आहे. 1 year, 2 year, 3 year, 4 year, 5 years. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, As years were passing by, जसे वर्ष निघून जात होते their zeal, that joy started diminishing. आणि तो आवेश होता, तो आनंद होता, कमी कमी होत गेला. धीरे 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 इतना कम हो गया आणि हळूहळू एवढा कमी झाला कि Abraham was sitting down in the tent all आणि alone, मग अब्राम त्या तंबूमध्ये एकटाच बसला. and he was wondering like whether I made a mistake, आणि मग त्याला असं वाटलं की मी काही चूक तर केली नाही ना. whether I've made a mistake. आणि मी काही चूक तर केली नाही ना. We believed God. आपण तर देवावर We विश्वास ठेवला. believed God. आपण देवावर विश्वास हमने ठेवला. परमेश्वर पे विश्वास किया. आपण परमेश्वरवर विश्वास ठेवला. इतने साल हो गए. एवढी वर्ष झाली. पहले तो भी थोड़ा उम्र था, अभी वो थोड़ा उम्र, और 25 साल लग गए. आणि पहिले तरी थोडे तरुण होतो, आता तेवढे पण वर्ष निघून थोड़ा गेली. आशा था वो भी चले गया. थोडी आशा होती ती पण गेली. विचार करने लगा, क्या विचार करायला लागला. परमेश्वर जो बोलता है वो करता है? परमेश्वर जे बोलतो ते करतो का? As he was meditating, आणि तो असं विचार करत होता. God came and visited आणि him. देव आला आणि त्याची भेट घेतली. And look at the way God visited him. आणि बघा ना कशा प्रकारे प्रभूने भेट घेतली. Read Genesis 15, 1, 2. आणि उत्पत्ती 15, 1, 2 आपण वाचू. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा भिवू नको. अब्रामा, अब्रामा भिवू नको. भिवू नको. Praise the Lord. हालेलुया. See the way God comes. बघा ना कसा प्रभू येतो, आवाज देतो. Amen. वो Hallelujah. डिप्रेशन में बैठा है हा निराशेत बसलाय और परमेश्वर कह रहा है, आणि परमेश्वर म्हणतो, अब्राहम, अब्रामा डरो मत. भिवू नको. I am your shield. मी तुझी ढाल आहे. I am your exceedingly great reward. तुला मोठे प्रतिफळ मिळेल. Fear not, Abraham. भिवू नको अब्राम. अब देख रहे दोनों का, सी अब्राहम का क्या बोलते हैं, टोन को देखिए और परमेश्वर का टोन को देखिए. आणि बघा ना इथे विरोधाभास आहे की अब्रामाची टोन बघा, परमेश्वराचे टोन टोन बघा. को क्या बोलते हैं हम लोग? टोन बोलते हैं मराठी में. हा? हाँ? उच्चार, स्वर. स्वर. हाँ. उसका स्वर देखो, खाय देणार प्रभू तुम्ही, कुठं आहेत परमेश्वर, खाय देणार तुम्ही, आशीर्वाद देणार. 25 वर्ष झाला.
वाट पाहून किती भयानक परिस्थिती आहे ना. किती भयानक परिस्थिती आहे. And look at the joy when God is speaking. परमेश्वर किती आनंद बोलत आहे. जैसे हम लोग दोस्त को जब दूर से देख के बहुत खुश होते बोलते अब्राहम, आणि जसं मित्राला बघून आपण खुश. कसा आहे अब्राहम, घाबरू नको. अरे घाबरू नको. आशीर्वादित करणार. आशीर्वादित करणार तुला. काय आशीर्वादित करणार. See the difference. बघा ना, टोन मध्ये फरक, स्वर मध्ये फरक बघा. आशीर्वाद आशीर्वाद, ये घर में नौकर बैठा है वो आशीर्वादित हो रहा है. ये ऑल मेरा ब्लेसिंग ये नौकर को बजा रहा है. माझे आशीर्वाद या नौकराला जातील सगळे. वो नौकर भी देखता है कितना आशीर्वाद आने वाला है मेरा मालक को. नौकर फक्त किती आशीर्वाद येणार आहेत मालकाला. वो बोलता आने दो, येऊ द्या येऊ द्या, आशीर्वाद आओ. सी वो बहुत खुश है. आता तो नौकर खुश आहे. परमेश्वर म्हणाला, गॉड सेड, परमेश्वर म्हणाला, एलिएजर नहीं, एलिएजरला तुम्हारे अंदर से जन्म होगा. तुझ्या आतून. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. And what God did, प्रभुने काय केलं, उसको तंबू में से बाहर निकाला त्याला तंबू मधून बाहेर काढलं. और अब्राहम को बोला स्वर्ग की ओर देख. आणि अब्राहमाला म्हणाला स्वर्गाकडे बघ. अब्राहम, क्या तुम ये तारे को गिन सकते हो? अब्राहमा, काय हे तारे मोजू शकतोस? Can you count these stars? आणि हे तारे तू मोजू शकतो का? अब्राहम बोला नहीं ये मेरा बस के बाहर है. आणि अब्राहम म्हणाला, नाही हे माझ्या बसच्या बाहेर आहे. ये मेरे से बहुत बड़ा, ये मैं नहीं गिनती कर सकता. आणि हे मी गिनती करू शकत नाही. परमेश्वर ने बोला ये मेरा योजना है तुम्हारे. आणि परमेश्वर म्हणतो ही माझी योजना आहे तुम्हारा तुझ्यासाठी. समझ से बाहर. तुझ्या What is that song? समझ, मेरी बिनती से बढ़कर समझ से बाहर, हे अपरंपार देने वाला प्रभु. Praise the Lord. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. More than you can ask. आणि तुम्ही मागताय त्याच्यापेक्षा More than you जास्त. can imagine. आणि तुम्ही कल्पना तुम करताय जो त्यापेक्षा सोच है तुम्हारा सोच से भी बढ़ आणि के तुम्ही जे विचार करता ते मेरा विचार योजना है करण्यापेक्षा तुम्हारे जीवन के माझी लिए. योजना आहे तुमच्यासाठी. दोनों हाथ उठा के बोलो धन्यवाद यीशु. आणि दोन्ही हात उंच करून म्हणा बोलो धन्यवाद धन्यवाद येशू. येशू. बोला धन्यवाद येशू. बोल मैं रिसीव करता हूँ यीशु के बोला नाम मी से. स्वीकारतो येशूच्या I receive it in the name of मी Jesus. Say it. स्वीकारतो येशूच्या Say it, say it, say नावामध्ये. it. बोला बोला मी बोलिए, I receive it in स्वीकारतो. मी Jesus' name. स्वीकारतो येशूच्या God's नावामध्ये. plan is a big plan. देवाची योजना मोठी योजना Bigger आहे. than I can imagine. आणि मी विचार करण्याच्या पलीकडची योजना More आहे. than I can ask. आणि मी विचारण्याच्या More पलीकडे than I can imagine. मी विचारण्याच्या More पलीकडे than I can contain. आणि जेवढं माझ्या सामावून घेऊ शकत उससे नाही ज्यादा त्याच्या देने वाला प्रभु है. त्याच्यापेक्षा जास्त देणारा प्रभु आहे. Praise the Lord. हालेलुया. उसको बोला रात के समय में तारे को देख. आणि त्याला रात्रीच्या समय बोलला ताऱ्याकडे बघ. दिन का समय में दिवसाच्या समयी रेती के तरफ देख. आणि रेतीकडे बघ. Praise the Lord. हालेलुया. तुम्हारा संतान ये रेती के सा जैसा होगा. तुझी जे संतान आहे या रेतीसारखी असेल. Praise the Lord. Hallelujah. And you know what God told Jacob? आणि याकोबाला परमेश्वर काय म्हणाला माहिती? जेकब को प्रभु ने बोला तुम्हारा संतान धूल की जैसा हो जाएगी. आणि तुझी जी मुलं आहेत ती धुळीप्रमाणे होती. धूल के जैसा. धुळीप्रमाणे. मैं इस पे विचार किया, बोला लॉर्ड धूल यानी कि आपने धूल क्यों बोला हमको? आणि मी विचार करायला लागलो प्रभूला, म्हणून प्रभु तू त्याच्या मुलांना धूळ का म्हटला? मैं एक चीज समझा. मी एक गोष्ट म्हटलं, धूल एक ऐसा चीज है धूळ ही अशी गोष्ट आहे that we cannot get rid of it. आणि त्याच्यापासून सुटका नाही आपली. अब घर रोज साफ करना पड़ता है. रोज घर साफ करायला लागतं. पूरा खिड़की दरवाजा बंद करके आप 15 दिन के लिए बाहर जाओ, घर में आएंगे सब जगह धूल रहेगा. आणि घर साफ करा, घरातून बाहेर जा, खिडकी दरवाजे बंद करा, 15 दिवसांनी या धूळ सापडलेली तिथे. Praise the Lord. हालेलुया. प्रभु बोला मेरे लोग वैसे रहेंगे. माझी लोक अशी असतील म्हणा. पूरा दुनिया में फैल जाएंगे. पूर्ण जगामध्ये पसरतील. दुनिया का कोई ताकत उनको मिटा नहीं सकता. जगातली कुठली ताकद त्यांना मिटवू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. You will be like the stars. आणि तुम्ही ताऱ्यांप्रमाणे असाल. You will be like the sand. आणि तुम्ही वाळूप्रमाणे असाल. I will increase you. मी तुमची वाढ करेन. Praise the Lord. हालेलुया. And प्रभु और एक चीज कहता है प्रभु आणखी एक गोष्ट इथे म्हणतो कि जो भी शैतान ने हमारे जीवन में नष्ट किया है, शैतानाने जे काय आपला नाश केले हमको 100-fold देगा आपल्याला वापस. 100 पट मिळेल. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कितने लोग विश्वास करते हैं? किती लोक विश्वास ठेवतात? जो भी आपका नुकसान किया है जे शैतान ने, काही शैतानाने नुकसान जो केले, भी चोर ने तुम्हारे घर से जे चोरी काही किया है, चोरांनी तुमच्या घरात चोरी केली, परमेश्वर रिटर्न देने वाला है. परमेश्वर ते परत देणार आहे. He is giving it back to you. आणि तो तुम्हाला परत देणार Say आहे. I receive it in Jesus' बोला name. मी स्वीकारतो येशूच्या Say I नावामध्ये. receive it in बोला मी Jesus' name. स्वीकारतो येशूच्या I नावामध्ये. receive it. Say I मी receive it. स्वीकारतो, मी स्वीकारतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Master. Let us all.